ॲट्रॉसिटीचा कायदा, राष्ट्रद्रोहाचा जो आहे गुन्हा तो राहुल सोलापूरकरांच्या विरोधात दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी, यासाठी पुण्यातील वातावरण आता तापल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या रस्त्यावरती सध्या वंचित बहुजन आघाडी उतरलेली आहे, सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष कार्यकर्ते दिसत आहेत। शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या नालायकाने अवमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि हा मनुवादी महाचोर राहुल सोलापूरला आम्ही सोडणार नाही। जय भीम। पुणे शहरामध्ये राहुल सोलापूरला फिरू देणार नाहीये। जिथं दिसेल तिथं काळ भासणार आहे तोंडाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अवमान करणाऱ्या भांडवलाला या पुण्यामध्ये फिरू देणार नाही। जाती माणसे बोललेले शब्द आहेत। भविष्य काळामध्ये याच्याकडे अन्याय झालेला आहे आणि त्यांनी याची माफी मागावी। आम्ही राहुल सोलापूरकरची माफी स्वीकारणार नाही। त्यांनी त्यांच्यावर अटक करून त्यांच्यावर कायदेशीर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। उठ दुपारी घे सुपारी काही बोलायचं आम्ही सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलला, हे अपशब्द आम्ही सहन करून घेणार नाही। तर ही दृश्य आपण पाहतो, एकीकडे राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात वंचित आणि रिपाई जे आहे आक्रमक झाले, तर दुसरीकडची ही दृश्य जी आहे या ठिकाणी आमदार सुरेश धस यांच्या विरोधात सध्या आंदोलन केले जाते, घोषणाबाजी केली जाते। कारण की जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांच्या हत्या प्रकरणातील पोलिसांना माफ करून द्या असं विधान आमदार सुरेश धस यांनी केलं होतं आणि त्यावरून आता पडसाद उमटताना दिसतायत। तर सुरेश धस यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी केली जाते आणि आता आपण पाहतोय दलित संघटना असतील, आंबेडकरी संघटना असतील, या सुरेश धस यांच्या विरोधात सुद्धा आक्रमक झाल्या आहेत। अशा प्रकारे तुम्ही गुन्ह्यातील आरोपींना माफ कसं करायचं म्हणू शकता असा प्रश्न हे आंदोलक विचारतायत।